Yeah.
विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता भक्त ऐसे जाणाचे ते ही उदास गेले आशापाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा विठ्ठल भक्त ऐसे जाणाचे ते ही उदास केले आशापाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग छत्रपती शिवाजी राजे यांचे एकमेव ज्येष्ठ धर्मगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे अद्य कर्तव्याचा या ठिकाणी 3 वर्ष झालं चालू आहे म्हणजे 3रं वर्ष या ठिकाणी आपल्या सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या श्रीगोंद्यामधून ही पायवारी पंढरपूर पर्यंत चालू आहे आणि या ठिकाणी सर्व या वारीचा आनंद घेत आहे या पायवारीचा सर्वजण जल्लोष करत आहे सर्वांच्या ठिकाणी चेहरे पाहून मला सुद्धा समाधान वाटतंय या ठिकाणी सर्व वारीच्या वाटचालीवरती चालल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि या ठिकाणी यात्रा कमिटी सर्वांसाठी खूप धावपळ करते खूप कष्ट करते या ठिकाणी तुम्हाला काहीच कष्ट नाही दिवसभर फक्त तुम्हाला भगवंताची वारी करायची आणि भगवंताचं नामस्मरण करायचं बाकी राहण्याची खाण्याची जेवण्याची सगळी तुमची व्यवस्था यात्रा कमिटीने केलेली आहे मला श्रीगोंद्यावरून तर पंढरपूर पर्यंत तुम्हाला जारचं पाणी अजून काय पाहिजे परत राहण्यासाठी सर्व ठिकाणी कार्यालय बुकिंग आहे हो आणि अजून जेवण्यासाठी सुद्धा उत्तम प्रकारची सोय अजून काय लागतंय सांगा बरं हो टेबल वरती जेवण आहे पण इतकी मजा कुणाची नसते वारकऱ्यांची एवढी आयुष्य फक्त पंढरपूरच्या पांडुरंगामुळे बरं का हो आपण सर्व आज या ठिकाणी पंढरपूरला चाललेलो आहोत आणि खरंच या ठिकाणी माफी मागून बोलतो बरं का या ठिकाणी मला कीर्तन रूपी सेवा आमचे झुंजुरुक मामा असतील पाटील असतील या ठिकाणी आपले अण्णा असतील अनेकशे काही यात्रा कमिटी असतील या ठिकाणी मला या ठिकाणी सेवा करण्याची त्यांनी संधी दिली मागच्या वर्षी सुद्धा कीर्तन आलतं शेख मोहम्मद महाराजांची कृपा मला जेव्हापासून ती कीर्तन झालंय तेव्हापासून माझ्या मागे कीर्तनच चाललं कालच पारगाव मध्ये कीर्तन पारगावच्या दिंडीचं कीर्तन होतं राशीनला ती कीर्तन करून आज 4 वाजता इथं आलो आणि अशाच प्रकारे जीवनामध्ये संतांनी मला बुद्धी देऊ की अशाच प्रकारे संतांचा आशीर्वाद असो माफी मागून बोलतो लहान तोंडी मोठा घास या सर्वांचं कष्ट आपल्या सर्वांचं कष्ट यात्रा कमिटीचं कष्ट हा सर्वांचा सिंहाचा वाटा सर्वांचं कष्ट पांडुरंग परमात्मा वरून पाहता हे सर्वांचं कष्टरूपी फळ म्हणजे पांडुरंग परमात्मा आपल्याला शेख मोहम्मद महाराजांची दिंडी मानाची दिंडीमध्ये आणतील हे सर्वांचं आपल्या कष्टाचं फळ आहे सर्व गायनाचार्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या बरं टाळ्या वाजवत बसल्या सांगायची गरज नाही पडली पाहिजे कीर्तन करायला मृदुंगाचार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या दोन्ही चोपदार जेव्हा पण माझं कुठं कीर्तन असतं तेव्हा हजर असते त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंड या ठिकाणी शूटिंग वाले माझे चुलते दत्तामुख त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या बरं हो शूटिंगसाठी कार्य करतात दिंडीमध्ये आणि तुम्हाला सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण कारण की पंढरपूरच्या पांडुरंगाने तुम्हाला आदेश दिलाय म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेलो आणि ज्यांना भगवंतांनी बुद्धी नाही दिली ते घरी बसून टीव्ही बघतात
हो, सर्वांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्यांनी मला या ठिकाणी ज्ञान दिलेलं आहे ते माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज देवडे, अगदी यशोदा माई सारखे जीव लावणारे सुषमा माई देवडे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी सर्वांच्या वाटेने सेवा माझ्याकडे आलेली आहे. कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, मायकरी, वारकरी, गायक, वादक, वेणेकरी, चोपदार, सांस्कृतिकवाले, मातुर्ग, पितुर्ग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, बचत गट, आर्थिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सरकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी, गावकर, नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचकृषांचे सौजन्य, व्यासपीठ चालक, मार्गदर्शन, प्रेरणास्थान हे त्याचे झाले सगळे. हा, आणि पंढरपूरचे संस्थांचे म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. श्रीगोंद्यापासून तर पंढरपूर पर्यंत त्या ठिकाणी भजनाचं त्यांचं टाळ्या वाजवण्याचं कार्य चालू आहे. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत ठेवतो आणि माझ्या पामराच्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी या अभंगाचं प्रतिपाद्य विषय असा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा भक्ताचं वर्णन करतात. भक्त कसे असतात तेच तुकोबारा एका ठिकाणी सांगतात. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारून. भक्त कसे असतात, भगवंताला भक्त कसे आवडतात तेच तुकोबारा सांगतात. भक्त अनपेक्षित असतात, अनपेक्षित भक्त भगवंताला आवडतात. द्रौपदी भक्त आहे, द्रोबाळ भक्त आहे. या ठिकाणी आपल्या श्रीगोंद्याचे भूषण, या ठिकाणी भूषण महाराज या ठिकाणी माझ्या पामराच्या कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत घालतो मी. या ठिकाणी माझ्यासारखे पामराच्या कीर्तनाला एवढे मोठे रत्न या ठिकाणी आज उपस्थित आहे. मी माझं परमभाग्य समजतो. या अभंगामध्ये तुकोबारा सांगतात भगवंताला भक्त कसे आवडतात. द्रौपदी भक्त आहे परंतु अपेक्षित भक्त आहे. द्रोबाळ भक्त आहे, उपमन्यू भक्त आहे परंतु अपेक्षित भक्त आहे. एक वेळचा प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. एक वेळेस धर्मराजा दुर्योधनाबरोबर द्रुतकर्म खेळत असताना पांडव हारले आणि दुर्योधन जिंकला. नंतर दुर्योधनाने दुःशासनाला आज्ञा केली की दुःशासना जा आणि द्रौपदीला घेऊन. दुःशासन आला, द्रौपदीचे वेळ आला आणि म्हणाला वहिनी तुम्हाला दुर्योधनाने भरसभेमध्ये बोलावला. त्यावेळेस द्रौपदी म्हणाली भाऊजी मी भरसभेमध्ये येऊ शकत नाही. दुःशासन म्हणाल द्रौपदी मला ते काही माहित नाही, पांडव हारले आम्ही तुला जिंकले. त्यावेळेस द्रौपदी म्हणाली भाऊजी मी भरसभेमध्ये येऊ शकत नाही कारण मी रजस्वर आहे किंवा एक वस्त्री. दुःशासन म्हणाल ते मला काही माहित नाही. दुःशासनाने द्रौपदीच्या केसाला धरून त्या सभेमध्ये ओढत आला. विठाला विठा त्या सभेमध्ये भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, रथी, महारथी, महायोद्धे, द्रौपदीचे 5 पती पांडव त्या ठिकाणी खाली माना घालून बसले होते. द्रौपदीने सर्वांकडे पाहिले परंतु त्या ठिकाणी तिचं काय झालं, नाविलाज झाला. तेव्हा तिला वाटले या ठिकाणी आपलं रक्षण भगवंताशिवाय कोणी करणार नाही. तेच तुकोबारा एका ठिकाणी सांगतात. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका अचक्रपाणी वाचून या. मग या द्रौपदीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं धावा करण्यास सुरुवात केली. भरी सभा में द्रौपदी ठारी, लाखो लाज हमारी, तुम बिन मेरी कोण खबरले, गोवर्धन गिरीधारी रे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळकास खया लावियेला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वारकेमध्ये द्रौपदीचे शब्द ऐकले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये जेवत असताना भगवंताने आपल्या हातातला घास खाली टाकला आणि अति वेगामध्ये निघाला. किती वेगामध्ये निघाला तेच कबीर महाराज एका ठिकाणी वर्णन करत. आगे लागत गोली पीछे होता आवाज. इतक्या वेगामध्ये म्हणजे किती वेगामध्ये, बंदुकीची फायरिंग केल्यानंतर गोळी किती वेगात लागते, एका तासात 15 मिनिटात. तर लगेच आज आता ताबडतोब याच्यापेक्षा अति वेगामध्ये भगवान परमात्मा निघाले. त्या ठिकाणी गरुडाचा वेग देखील कमी पडला. तुकोबारा त्या ठिकाणी प्रमाण देत. त्वरा झाली गरुडा टाकीले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवंताने विचार केला की द्रौपदीला जर साडी दिली तर हे दुष्टादुराचारी काय करतील, द्रौपदीला साडी नेसू देणार ना. मग त्यावेळेस स्वतः भगवान परमात्मा साडी झाली, नेसता लुगडी सवे झाली. दुःशासन, दुर्योधन आणि तर सर्व मंडळींना कळालेच नाही की साडी मिळणारी या नारी साडी. शेवटी भगवंताने आपलं स्वतःचं रूप प्रकट केलं
आणि दुर्योधनाला सांगितलं की हे दुर्योधना, तू जर द्रौपदीच्या अंगाला हात लावशील तर तुला एका मिनिटात जाळून भस्म करेल. हो, सांगायचे तात्पर्य द्रौपदी भक्त होती परंतु तिच्या ठिकाणी साडीची अपेक्षा होती. द्रौपदी भक्त आहे परंतु अपेक्षित भक्त आहे. एक वेळेस तो आपल्या वडिलांच्या मांडीवर बसला असताना सावत्राने त्याला वडिलांच्या मांडीवर उठवलं आणि सांगितलं की हे ध्रुवा, ही मांडी तुझी नाही, ही मांडी माझ्या मुलाची आहे, तू आत्ताच्या आत्ता चालता. ध्रुवा रडत रडत आपल्या खरी आईपाशी आला आणि म्हणाला, आई, मला सावत्राने वडिलांच्या मांडीवर उठवून दे आणि माझा अपमान केला गाई, मी काय करू. त्यावेळेस आई म्हणाली, बाळा तू कशाला काळजी करतो, तुला भगवान पांडुरंग स्वतःची मांडी दे, मग मी काय करू गाई. त्यावेळेस आई म्हणाली, तू भगवंताची तपश्चर्या कर. मग हा ध्रुवबाई अरण्यामध्ये भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी गेला. त्याने फार कडक अशी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याला पाहून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि म्हणाले, हे ध्रुवा काय लागतंय ते. ध्रुवबाईला त्यावेळेस बोलता येत नव्हतं, ध्रुवबाई लहान होता. मग भगवंताने आपल्या उजव्या हातातील कपोल शंख त्याच्या गालाला लावला. तेच महाराज एका ओळीमध्ये सांगतात, का कपोल शंख शिवत. भगवंताने त्याला आढाईपद दिली. आढाईपदी ध्रुवबाई भक्त होता परंतु अपेक्षित भक्त होता. केवळ बापाच्या मांडीसाठी त्याने भगवंताची भक्ती केली. परंतु भगवंताला भक्त कसे आवडतात, भक्त कसे असतात, हे झाले दोन उदाहरण. आता तिसरं उदाहरण मला सांगण्यापूर्वी तुम्हाला ऐकण्यापूर्वी एकदा भगवंताचं गोड असं भजन करा बरं. विठ्ठल विठ्ठल तिसरं उदाहरण उपमन्यू. उपमन्यू भक्त आहे परंतु अपेक्षित भक्त. तो सारखा आईला दूध मागायचा, फार हट्ट धरायचा. त्याची आई त्याला पिठामध्ये पाणी टाकून प्यायला द्यायची. एक वेळेस मोठ्यांच्या संगतीत गेल्यानंतर सर्व उत्कृष्ट आणि चांगलंच असतं. साधं मोठ्या घरचं जरी कुत्रे असेल तरी फॉर्च्युनर गाडीमध्ये पाव बिस्किट खात फिरत. मी स्वतःचा अनुभव सांगतो तो असा की एका ठिकाणी कीर्तनाला गेलो असताना रात्री 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवायला बसतो. नंतर मी पण जेवायला बसतो. त्या ठिकाणी कुत्रा आला आणि त्या कुत्र्याला मी चपाती टाकली. ती कुत्र काय ती चपाती काय खात नव्हतं. आम्ही ज्यांच्यावर जेवायला गेलतो त्यांना सर्वजण शेठजी म्हणत होते. नंतर मी ते शेठजी नाव दिलं, का हो शेठजी तुमचं कुत्र चपाती का खात नाही. त्यावेळी शेठजीने मला उत्तर दिला, हो महाराज, याला गावरान तूप लावून चपाती टाकावी लागते तेव्हा ते कुत्र खात. याच्यातून सांगण्याचे तात्पर्य की कुत्र मोठ्यांच्या संगतीत असल्यानंतर एवढी आयुष असती. मग हा उपमन्यू मोठ्या दुर्योधनाच्या संगतीत होता, त्याला काय कमी पडले असेल म्हणा. सुंदर उत्कृष्ट त्याला खरे दूध प्यायला मिळाले. उपमन्यूनी दुसऱ्या दिवशी आपल्या आईपाशी खऱ्या दुधाचा हट्ट धरला, आई मला खरं दूध पाहिजे. त्यावेळेस आई म्हणाली, बाळा आपली गरीब परिस्थिती आहे, आपल्याला खरं दूध कुठून मिळणार. शेवटी उपमन्यू ऐकायला तयार नाही, आई मला बाकीचं काही माहित नाही. मग त्याच्या आईने त्याला भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी सांगितलं. मग हा उपमन्यू अरण्यामध्ये भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी गेला. त्याने फार कडक तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याला पाहून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्याला दुधाचा सागर घेऊन टाकला. दुधाचा सागर उपमन्यू भक्त होता परंतु अपेक्षित भक्त होता. केवळ दुधासाठी त्याची अपेक्षित भक्ती होतं परंतु भगवंताला भक्त कसे आवडतात ते स्वतः भगवंत गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगतात. अनपेक्ष चिरदक्ष उदासीन गतव्यत सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये तेच वर्णन करतात. जयाची ठाई पांडवा अपेक्षू नाही रिगावा सुखासी चढावा जयाची आसने. विठाला विठाला भक्त कसे असतात, भगवंताला भक्त कसे आवडतात तेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. भक्त ऐसे दाराचे देई उदास
दिलेली आहे. एवढं मोठं वैराग्य संत शेख मोहम्मद महाराजांचं होतं. त्यांचा थोडा एक प्रसंग सांगतो. शेख मोहम्मद महाराजांचं लहानपण आणि बालपण. राजे मोहम्मद व फुलाई माता यांना पुत्ररत्न प्राप्त झालं. अतिशय तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. सर्वांना आनंद झाला. गावकऱ्यांना साखर वाटली. पुत्राचे नाव शेख मोहम्मद ठेवले. शेख मोहम्मद महाराजांची जन्मतिथी आषाढ वै द्वादश अशी मानली जाते. त्यावेळेस राजे मोहम्मद हे धारूर किल्ल्यावरती होते. त्यांना ही वार्ता समजताच खूप आनंद झाला. सर्वांना आनंद झाला. शेख मोहम्मद हळूहळू मोठे होऊ लागले. त्यांच्या बाललीला चालू होत. त्यांच्या बाललीला पाहून जाणकार लोक म्हणू लागले, हा साधारण बालक दिसत नाही, अतिशय तेजस्वी बालक आहे. त्याचे लक्षण वेगळे दिसते. बापाची जशी कीर्ती मोठी आहे, हा सुद्धा तसेच कीर्ती करेल, गावाचं नाव मोठं करेल. घडलं सुद्धा तसंच. एके दिवशी अलख निरंजन म्हणून एक साधू वायरा इथे आले. घरोघरी भिक्षा मागत मागत ते वायरा इथे आले. एका कानात बाई घातली, कपाळी भस्म लावलेला, हातामध्ये काठी, अंगावरती भगवे वस्त्र परिधान केले, अतिशय तेजस्वीचे. अलख निरंजन म्हणताच शांत वातावरणामुळे साऱ्या गावामध्ये आवाज घुमत होता. हा साधू कधी बघितलेला नाही. कोणीतरी योग्य सिद्ध दिसतो. हा साधू वेगाच आहे. पहारावरती कुजबूज चालू होती. लहान थोर मंडळी ते साधूंच्या दर्शनाला पुढे. साधू सर्वांना आशीर्वाद देऊन हळूहळू पुढे जात होते. साधू भिक्षा मागत मागत फुलाई मातेच्या दारासमोर आले. म्हणाले, माते भिक्षा वाढ. असं म्हटल्यानंतर फुलाई माता छोट्या मोहम्मदाला कडेवरती घेऊन बाहेर आले. छोट्या मोहम्मदाला कडेवरती पाहून साधू क्षणभर स्तब्ध झाले. साधू गोंधळून गेले. साधू म्हणाले, हा माझ्या मुलाकडे काय पाहतो. ते साधू त्या बाळरूपाकडे कित्येक वेळ पाहत होते. आता मात्र फुलाई माता गोंधळून गेले. त्यांनी नकळत साधूंना प्रश्न विचारला, का हो साधू, तुम्ही माझ्या मुलाकडे असं का पाहतात. त्यावेळेस साधूंनी क्षणाचा नविलंब करता आपल्या हातातली काठी खाली टाकली, झोळी खाली टेकली, शेख मोहम्मद महाराजांचे दर्शन घेऊ लागले. फुलाई माता गोंधळून गेल्या. आज फुलाई माता म्हणाले, हा साधू असं काय करतो. फुलाई मातेच्या मनातला गोंधळ साधूने ओळखला आणि साधू फुलाई मातेला म्हणू लागले, माते, हा साधारण बालक नाही, अतिशय तेजस्वी बालक आहे, परमेश्वराचा अंश आहे, जगाच्या उद्धारासाठी याचा जन्म झालेला आहे. असं म्हणून साधू त्या ठिकाणी पुढून चालू लागले. फुलाई मातेच्या गोंधळामध्ये, घाई गडबडीमध्ये फुलाई मातेला भिक्षा द्यायचं भान राहिलं नाही. त्यावेळेस फुलाई माता त्या साधूंना म्हणाले, अहो साधू, तुमची भिक्षा राहील. त्यावेळेस साधू फुलाई मातेला म्हणाले, माते, मला हवं ते मिळालं, मला भिक्षा नको. असं म्हणून साधू क्षणभरात तिथून दिसेनास झाला. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत. याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे साधू महात्म्याने आपल्या वयाचा न विचार करता छोट्या मोहम्मदांचं दर्शन घेतलं. दुसरी गोष्ट म्हणजे साधू व्यक्तिमत्व किती त्या ठिकाणी तेवढं किती मोठे असेल की शेख मोहम्मद महाराजांच्या रूपामध्ये त्यांना देव दिसतो. तिसरी गोष्ट म्हणजे शेख मोहम्मद महाराजांचं लहानपणी केवढं मोठं वैराग्य होतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे आत्ताच्या मुलाला जर आपण पाया पडायला सांगितलं, जा रे बाळा, त्या काकांच्या पाया पड. मी का पाया पडू, त्यांना आजवर माझ्या पाया पडायला. हिंदीमध्ये म्हण आहे, टीट फॉर टॅट, जशाच तसे. हो, त्यांनी माझ्या पाया पडले तर मी त्यांच्या पाया पडले. एवढा मोठा सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांचा महिमा आहे. त्यांच्याच वारी, त्यांच्या श्री क्षेत्र श्रीगोंद्यावरून तर श्री क्षेत्र पंढरपूरला आपण त्यांची पायवारी या ठिकाणी चालू आहे. आणि अतिशय सर्वांचा जल्लोष, सर्वांचा आनंद पाहून मनाला सर्वांचं समाधान वाटतं की खरंच वारीचा आनंद खरंच खूप वेगळा आहे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर कीर्तन करायला सुद्धा एनर्जी येते बरं का. हो, त्या ठिकाणी राकावंका बंका यांना सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांनी धन्यता दिलेली आहे. राकावंका बंका, आई वडील मुलगी. प्रसंग लक्ष देऊन ऐका बरं का. राकावंका बंका, आई वडील मुलगी हे तिघेजणी रस्त्याने चालले असताना रुक्मिणी माता पांडुरंगाला म्हणते, का हो देवा, तुमचे भक्त किती गरीब आहे, तुम्ही त्यांना काहीतरी द्या. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, अगं रुक्मिणी, ते काहीच घेत नाही. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणाले, अहो असं कुठं असतं का, साधं 10 रुपयाची नोट जरी पडलेली दिसली तरी लोक सोडित नाही. बरोबर आहे. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात, असं कसं काय बरं देव. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, बघायची का तुला गमत. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात, हो बघायची. मग भगवान परमात्मा म्हणतात, बघा. भगवंताने सोन्याचे कडे खाली टाकले तेव्हा ती वंकाने पाहिलं, परंतु तू म्हणाला, अरे हे सोने आहे, हे आपल्याला नको आहे. त्याने त्याच्यावरती माती टाकली आणि पुढे गेले. त्याच्या मागून त्याची पत्नी आली. तिने विचार केला, या ठिकाणी आपले पती का थांबले असतील बरं. म्हणून तिने त्या ठिकाणी पाहिलं तर तिला त्या जागेवरती माती टाकलेली दिसली.
तिने ती माती बाजूला सारून पाहिली तर तिला त्या जागेवरती सोन्याचे कडे दिसले. तिने मनामध्ये विचार केला, या ठिकाणी आपल्या सोन्याला पतीने स्पर्श केला नाही, मग आपण का म्हणून स्पर्श करावा, कारण ती खरी पतिव्रता होती म्हणून. तिने पण तिच्यावरती माती ढकलली आणि पुढे गेली. तिच्या मागून तिची मुलगी आली. तिने मनामध्ये विचार केला, या ठिकाणी आपले आई बाबा का थांबले असतील, म्हणून तिने त्या जागेवरती पाहिलं तर तिला त्या ठिकाणी माती ढकललेली दिसली. तिने ती माती बाजूला सारून पाहिली तर तिला त्या ठिकाणी सोन्याचे कडे दिसले. ती तिकडे पाहून रडू लागली. तिच्या आई बाबांनी मागे वळून पाहिलं तर आपली मुलगी रडत आहे. त्यावेळेस त्यांनी विचारलं, का ग मुली, काय झालं, काय रडतेस? त्यावेळेस मुलगी म्हणाली, बाबा हे कडे सोन्याचे आहे, तुम्ही सोन्याला माती समजता ना, मग त्याच्यावरती माती टाकायचं काय कारण? तुम्हीच तर म्हणतो ना, सोने रूपी आम्हा मृत्यू के समान, मानी कपाशानं खडे जैसे. तुम्हीच तर म्हणता सोने हे मृत्यू के समान आहे, मग त्याच्यावरती माती टाकायचं काय कारण? त्यावेळेस तुमचं बरोबर आहे, त्याच्यावरती तुम्ही माती टाकली. हो, हे तिथून सांगायचं मला काय की आई वडिलांपेक्षा मुलगी किती अनपेक्षित भक्त आहे. असे अनपेक्षित भक्त भगवान पांडुरंग परमात्म्याला आवडतात. भक्त देवाला काय मागतात तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न हो. भक्त देवाला म्हणतात, देवा आम्हाला धनद्रव्य नको आहे, आम्हाला फक्त तूच आहे, तूच पाहिजे देवा, आम्हाला तुझा विसर कधीच पडलं नाही पाहिजे. देवा आम्हाला धन मुक्ती नको पाहिजे, देवा आम्हाला फक्त तूच पाहिजे. तेच महाराज एका ठिकाणी सांगतात, न लगे धन मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. स्वराज्य स्थापक रयतेचे राजे एक वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांना नजराना पाठवला. त्यावेळेस तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना गोड असे उत्तर दिले, नको हा नजराना, कारण दिवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे, सोने रूपी आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. राजे म्हणतात, तुम्ही सुखी असावे अशी आमची अपेक्षा, म्हणून आम्ही तुम्हाला देतो. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, आम्ही जर तुम्हाला सुखी व्हावे असे वाटते ना, तुम्ही एकच करा, काय करा, कंठी मिरवी तुळशी व्रत करा एकादशी. आम्ही कशाने सुखी होईल? आम्ही तुम्हाला सुखी व्हावे असे वाटते, तुमचं बरोबर आहे. मग आम्ही जर तुम्हाला सुखी व्हावे असे वाटते, तुम्ही एकच करा, आम्ही जेणे सुखी तुम्ही विठ्ठल मनामुखी. हो, आता आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही. भक्त अनपेक्षित असतात, त्यांना कशाची अपेक्षा नसती, कारण त्यांचा आशापात झालेला असतो. त्यांचा विषय आता नारायण झालेला आहे. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात
माता पिता. झालेल्या 2 चरणाचा भावार्थ मी तुम्हाला सरळ सांगितलेला. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ भजन केल्यानंतर पाहू. त्यामुळे सर्वांनी एकदा हात वरती करावं. मनापासून सर्वांनी हात वरती करा. तिकडे शेवट पाठीमाग विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हॅलो सांगायच्या अगोदर बरोबर माझ्या आज्ञा तुम्ही सांगायच्या अगोदर पाहिजे. सांगायची गरज नाही पडली. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जन धन माता पिता. त्यांचा विषय एकच झालेला असतो आणि आपल्याला 5 विषय. एक विषयामध्ये एकेकाचा प्राण गेला. पतंग रूप विषयामध्ये गेला, पर्श विषयामध्ये हत्ती गेला, रस विषयामध्ये मासा गेला. महाराजांनी पुरावा दिलेला. आमिषाचे मिश गळ गेली, मासा फुटून या घसा मरण पावला. गंध ब्रह्म विषयामध्ये गेला, नाद विषयामध्ये हरिण गेला. एक विषयामध्ये एकेकाचा प्राण गेला. आपलं कसं होईल? साधू संतांचा विषय नारायण झालेला असतो, पण आपल्याला 5 विषय आहेत. तुम्ही म्हणता ना आवडे जिन धन माता पिता, परंतु तुम्हीच म्हणता ना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासे विचारे वेचक. विठाला विठाला जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासे विचारे वेच करी. धन पाहिजे ही गोष्ट खरी आहे, परंतु उत्तम प्रकारचे पाहिजे. टेबलाच्या वरून देतो लक्ष्मी, टेबलाच्या खालून देतो पैसा. महाराज म्हणतात असं धन आम्हाला आवडत नाही. तर महाराज तुम्ही म्हणता आम्हाला जन आवडत नाही, जन तरी का आवडत नाही? तेच महाराज एका ठिकाणी सांगतात. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. 3 प्रकारचे जन आहे म्हणून जन आवडत नाही, पण तुलसीदास महाराजांनी एकूण 9 प्रकारचे जन सांगितले. ठीक आहे. तुम्ही म्हणता आम्हाला माता सुद्धा आवडत नाही. त्यावेळेस महाराज उत्तर देत, कैकेयी सारखे जर रामाला वनवासात पाठवणारी आई असेल तर तशी आई आम्हाला आवडत नाही, आणि हिरण्यकशिपू सारखा जर पिता असेल तर तो पिता आम्हाला आवडत नाही. त्यावेळेस महाराज म्हणतात ना आवडे जलधन माता पिता. मग महाराज म्हणतात तुमच्यावरती जर एखादं संकट आलं ते कोण निवारणार? येऊ नाही, पण जर आलं तर त्याचं काय होईल ते कोण निवारणार? तेच महाराज अभंगाच्या गोविंदा जय मागे
काहीच साखरे पडू नये. त्यावेळेस महाराज म्हणतात आमच्यावरती जर संकट आलं तर आमच्या पाठीमागे भगवंत मागे पुढे उभा संभाईत, मागे पुढे उभा राय संभाईत, आली आघात निवरा. भगवंत आमच्या मागे पुढे संभाळतोय, आमचं रक्षण करतोय भगवंत. आमच्या मागे पुढे भगवंत आहे, त्यामुळे आम्हाला काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही वारीला चाला, घरची काही काळजी करू नका. नाही तर म्हणतात कुलूप लावलंय का, कडी ओढून बघायला पाहिजे होती. भगवंत तो रक्षण करणारा आपला सर्वांचा आहे. या ठिकाणी पारगाव मध्ये द्राक्षाचं जास्त बाग आहे. राशीनला काल कीर्तनाला गेलतो, बरेचसे काही मंडळी म्हणले महाराज ह्या वर्षी जरा लोक जरा थोडे कमी आहेत. म्हटलं तिकडे द्राक्षाचा बाग राखण कोण करणार, त्यांचं पण बरोबर आहे. पण लक्षात घ्या 2000चे द्राक्ष जरी तुमचे गेले, जाऊ नये, गेले खाण्यासाठीच नाही, पण ते कसं रे भगवंत 4000 रुपयाची काढून देणार आहे. हो, इतकं मोठं भगवंताचं सामर्थ्य आहे महाराज. सद्गुरु शेख मोहम्मद महाराजांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर पंढरपूरमध्ये शेख मोहम्मद महाराजांची आणि तुकाराम महाराजांची भेट हा प्रसंग लक्ष देऊन ऐका बरं. देहू गावचे संत तुकाराम महाराज हे मोठे विठ्ठल भक्त होते. ते आपल्या रसायवाणीतून लोकांना उपदेश करत भगवंताची भक्ती कशी करायची, भेदभाव, कर्मकांड, जीवन मृत्यू, पाप परोपकार याबद्दल ते चिंतन करत व स्वतःला आलेला अनुभव ते अभंगातून व्यक्त करत. ते सतत पांडुरंगाचे नामस्मरण करत. एके दिवशी घडले काय, एके दिवशी तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा आले आणि तुकाराम महाराजांना दर्शन दिलं आणि तुकाराम महाराजांना पंढरीचे असं सांगितलं. त्यावेळेस तुकाराम महाराज सकाळी उठले, त्यांना स्वप्न आठवले की साक्षात भगवान परमात्माने मला दर्शन दिलंय आणि मला भेटीचं आमंत्रण दिलेलं आहे. मग तुकाराम महाराज सर्व हकीकत आपल्या पत्नी जिजाईला सांगितली. जिजाईला सर्वजण आवली म्हणत, अगं आवली, आपल्याला पंढरीत जावे लागेल, आपल्याला पांडुरंगाने बोलावलं. त्यावेळेस आवली म्हणाली, या कायाला काही काम नाही, माझ्या नवऱ्याला पार याड लावलं. हो नाही म्हणत म्हणत वारीला यायला तयार झाले. तुकाराम महाराजांच्या बरोबर तुकाराम महाराजांचे सहकारी नावची सोबतीला होते. मजलदार करत करत वारी पंढरपूरकडे निघाली. तुकाराम महाराज मनामध्ये विचार करायचे की पांडुरंगाने मला का बोलवलं असं. पंढरपूर जवळ मुक्काम होता, दुसऱ्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन होणार, म्हणून तुकाराम महाराज आनंदी. विठ्ठलाची आणि तुकाराम महाराजांची भेट होणार होती. मुक्कामी सहकारी नावजींबरोबर तुकाराम महाराज परमार्थ संसार भक्ती ज्ञान कर्म या विषयावरती ती माहिती सांगत होती. सहज पण गहन माहिती देत होती. त्याच ठिकाणी शेजारी सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या वारीचा मुक्काम होता. शेख मोहम्मद महाराजांना रात्रीच्या वेळी चर्चा लांबून ऐकू येत होती. ते म्हणाले, कोण असेल हा सत्पुरुष जो परमार्थ संसार भक्ती ज्ञान कर्म या विषयावरती सहज पण रसायवानी बोलतो. शेख मोहम्मद महाराज तुकाराम महाराजांकडे गेले. तिथे जाऊन विचारलं, आपण कोण, कुठून आलो. त्यावेळेस तुकाराम महाराजांचा आणि शेख मोहम्मद महाराजांचा संवाद चालू झाला बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुकाराम देहूवरून आलोय पांडुरंगाच्या भेटीसाठी. शेख मोहम्मद महाराज, अहो तुकाराम महाराज, तुम्ही एवढं सरळ बोलता, सहज बोलता, लोकांना पटेल अशा भाषेत बोलता, खरंच तुम्ही असामान्य. तुकाराम महाराज, जे मनात येईल ते बोलतो, परमेश्वर जशी बुद्धी देईल तसे बोलण्याचा प्रयत्न करतो, तोडके मोडके अभंग म्हणतो. शेख मोहम्मद महाराज, महाराज, अहो तुकाराम महाराज, तुम्ही एवढे गहन अर्थाचे अभंग रचता, लोकांना सांगता, मग हेच कीर्तनातून सांगा म्हणजे जन जागृत हो. तुकाराम महाराज, छे मला कसलं जमतंय कीर्तन, मी सर्वसामान्य माणूस. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, महाराज तुम्ही कोण हे नाही सांगितलं. त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज म्हणतात, मी वायरा येथील शेख मोहम्मद. हे शब्द कानी ऐकता तुकाराम महाराज भारावले. एवढा ज्ञानी, एवढा योगी, एवढा महात्मा मी ऐकून होतो, आज प्रत्यक्ष त्यांचं दर्शन झालं. अगं आवले, हे बघ, वायरा येथील शेख मोहम्मद बाबा, त्यांची खूप मोठी ख्याती आहे बरं का. त्यांचं नाव मी लय दिवसापासून ऐकत होतो, आज प्रत्यक्ष त्यांचं दर्शन झालं. हो, तुकाराम महाराज दर्शन घेण्याकरिता खाली वाकले. त्यावेळेस शेख मोहम्मद महाराज म्हणाले, तुकाराम महाराज, तुमची जागा माझ्या हृदयात आहे. असं म्हटल्यानंतर
या दोन महान संतांची पंढरपूरमध्ये भेट झाली होती. मग तुकाराम महाराजांना कळलं की आपल्याला परमेश्वराने का बोलवलं. हे दोन्ही संत सुद्धा जनजागृतीचे कार्य करण्यासाठी आलेले संत होते. एक वारकरी संप्रदायाचे कयस तर दुसरे हिंदू मुस्लिम धर्मातील द्वैत नाहीसे करणारे महान विभूती असे दोन संतांची पंढरपूरमध्ये भेट झाली होती. बोला सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज की हरे हरे. अशा प्रकारे दोन्ही संतांची भेट झाली. मग त्यावेळेस महाराज म्हणतात, माझा जर भक्ती करीत असेल त्याला जर कोणी अडथळा निर्माण केला तर बघा बरं का, दुसऱ्याबद्दल जर आपण वाईट विचार केला तर आपलं सुद्धा वाईट होतं. एक प्रसंग सांगतो, लक्ष देऊन ऐका. एका खेडेगावामध्ये एक नवरा बायकोचं कुटुंब राहत होतं. त्यांच्या सोबत नवऱ्याची आई म्हणजे मथारी, ती सुद्धा त्यांच्या सोबत राहत होती. सुनाला मथारीचं खूप वैताग यायचं. नवरा ड्युटीवरून आला की मथारीचे 1चं 2, 2चं 3 करून सांगायचे. मग नवरा सुद्धा वैतागायचा, तुझं खरंय पण काय करायचं तूच सांग. ती म्हटली, मी तुम्हाला एक सांगेन, तुम्हाला राग तर नाही न्यायचं. तू म्हटलं नाही, राग नाही तू सांग. ती म्हटली, तुम्ही काय करा, या मथारीला मायामध्ये कोप बांधून द्या, म्हणजे त्या कोपीमध्ये ती रात जाईन, मायाचं राखण करीत जाईल. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कोप बांधून दिली, मथारीला मायामध्ये ठेवलं. मथारीला सुद्धा आनंद झाला, बरं झालं भाऊ सोन्याच्या तावडीतून एकदा सुटली. पण महाराज नवरा ड्युटीवरून आला की रोज डबा घेऊन जायचा. मग आता हे दुसरं कारण बनवलं, तुम्ही रोज ड्युटीवरून थकून येत असता, लय काळजी मला तुम्हाला, तुमची लय काळजी मला. आणि मग तुम्ही ड्युटीवर आला की डबा घेऊन जाता, तुम्ही थकून येत असताना अगोदरच. ती म्हटलं, तुझं बरोबर आहे, काय करायचं तूच सांग. ती म्हटली, मी तुम्हाला एक सांगते, तुम्हाला राग तर नाही न्यायचं. तू म्हटलं, पहिल्यापासून नाही आला, आता तरी कसं करायचं. मग ती म्हणती, जेवण घेऊन गेल्यानंतर डबा द्यायचा, मथारी जेवण झोपी जाईल, तुम्ही घरी निघून यायचं. रात्री 12 वाजता जायचं, दरवाजा गच्च लावायचा, कुपीवरती रॉकेल टाकायचं, आग लावायची, तिथून निघून यायचं. ठरल्याप्रमाणे हा डबा येतो, घरी येतो. नेमका योगायोग असा, त्या दिवशी वनामध्ये नेमक्या मायामध्ये वनगाय आलेल्या होत्या आणि म्हातारी वनगाय हाकण्याकरिता कुपीच्या बाहेर गेलेली होती. हा रात्री 12 वाजता आला. ह्याचा गैरसमज म्हातारी आतमध्ये दरवाजा गच्च लावला, रॉकेल टाकलं, आग लावली. आगीचा लख्ख प्रकाश पडला. म्हातारीने लांबूनच अंदाज लावला, आपली कोप जळालेली दिसते. ही जवळ येऊन पाहिलं तर आगीच्या लख्ख प्रकाशामध्ये तिला तिचा मुलगा दिसला. तिला सगळं कळालं, ही सर्व कारस्थान कुणाची, आपल्या सुनाची. तो तिथून घरी गेला. ही भीतीने आंब्याच्या झाडावरती चढून बसलो. नेमकं त्या दिवशी 10-15 चोरट्यांची त्या ठिकाणी टोळी त्या झाडाखाली येऊन बसली. चोरटे वाटी पाडीत होते, सोनं 15 किलो सोनं तुझं, 15 सोनं त्याचं, असं वाट पाडीत होते. सोन्याचं जास्त मला काही माहित नाही, त्यामुळे म्हणलं बरं, असं वाट पाडीत होते. आणि त्यातील पहिला म्हणाला, पहिला वाटा कोण उचलला. म्हातारीवरच बसली. ती म्हटली, मी उचलली. सगळ्यांनी वरती पाहिलं. म्हातारीचा अवतार बघून यांना भूता म्हणताय नाही, काही म्हणताय ना, सगळी तिथून पळून गेली. म्हातारीने सगळे खाली उतरली, सगळं गठुडं उचललं आणि आपल्या पोराच्या घरी गेली. कोणाच्या? पोराच्या घरी गेली. पोराच्या घरी गेल्यानंतर दरवाजा वाजवला, रामा दरवाजा उघड. त्यावेळेस रामा म्हणाला, माझी आई. ह्याने दरवाजा उघडला. आई तू इथं कसं काय? रामा म्हणाला, आई म्हणाली, बाकीचं जाऊ दे, मला 1 ग्लास भर पाणी दे. रामा म्हणाला, आई तू इथं कसं काय? आई म्हणाली, मला ग्लासभर पाणी दे, सांगते सगळं तू. रामाने ग्लासभर पाणी दिलं. आई म्हणाली, तू रात्री 12 वाजता आलता, कोपीवरती रॉकेल टाकलं, आग लावलं, मी धुराधुराने कुठे गेले? वैकुंठात गेले. वैकुंठात गेल्यानंतर मला तुझा बाप दिसतो. तो म्हटला, कसं चाललंय आपल्या रामाचं? म्हणलं, लय तारांबळ. तो म्हटला, एवढं गठुडा आपल्या रामाला ते. शेजारी कोण उभी होती? सोनं उभी होती. घरा शेजारी टावरच मारा, 4G रेंज आली त्या म्हातारीला. ती म्हटल्यानंतर, आत्या माझ्या आई बाबा दिसले असतील ना? ती म्हटले, हो दिसले ना. ते म्हटले, आमच्या पुरीला 2-4 दिवस पाठवून द्या. पण मी म्हटलं, सध्याला काम दांड्याचे दिवस चालू आहे, परत तिला लवकर खाली पाठवून द्या. मग आत्या तुम्ही ज्या मार्गाने गेला तो मार्ग सांगा ना. ती म्हटली, कोप बांधायची, कोपीला आग लावायची, तुला चटके बसते, सहन करून घ्यायची. धुराधुराने वैकुंठ जाशील. वरती गेली की तुझ्या बापाला भेटून परत खाली. हिला काय माहित महाराज, वरती गेल्यानंतर परत खाली येणारच नाही. याच्यातून सांगायचं तात्पर्य की दुसऱ्याबद्दल जर आपण वाईट विचार केला तर त्याचं वाईट होत नाही, पण आपलं झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा. आजच्या पिढीला मायबाप माफी मागून बोलतो. आजच्या पिढीला संस्कार लावण्याची काळाची गरज आहे. कारण की आई वडील वृद्धाश्रमामध्ये जायचं
म्हणायचं काय कारण आहे की आपल्या मुलांना पहिली गोष्ट म्हणजे चांगले संस्कार नाही लावले. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या आजी आजोबा जर आपल्या घरामध्ये असतील तर 90% नाही महाराज 99% मुलाला आपल्या घरातून संस्कार लागतात. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मुलांना चांगले संस्कार लावा. कारण की ज्या मुलांचे डोके आई वडिलांच्या पायावरती पाहिजे तर त्याच मुलांचे पाय आई वडिलांच्या डोक्यावरती व्हायला क्षण सुद्धा लागणार नाही. त्यामुळे मुलांना संस्कार लावत चल. पहिली गोष्ट म्हणजे आपले आई वडील जर संस्कारी असतील तर आपल्या मुलाला संस्कार लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे आजी आजोबा जर घरात असतील तर दुसऱ्या गोष्टी म्हणजे त्यांच्याकडून 90% नाही 99% त्यांना संस्कार लागतात. तुम्ही बघा, तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकले मला गॅरंटी इथं बसल्यापैकी कोणी नसेल टाकले. कारण की भगवंताने तुम्हाला इथपर्यंत येण्याची बुद्धीच दिली नसती तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं असले तर. हो, त्या ठिकाणी मुलाला संस्कार लावण्याची काळाची गरज आहे मला. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर तुमच्या आई वडिलांना जर वृद्धाश्रमामध्ये टाकलं तर तुमची मुलं सुद्धा आहेत ते सुद्धा ही पाहत असतात की आपल्या आजी आजोबांना आपल्या वडिलांनी कुठे टाकले वृद्धाश्रमामध्ये. ते सुद्धा तुम्हाला सोडणार नाही घरी, ते सुद्धा तुम्हाला ते नेऊन ठेवते. हो, आणि कोण म्हणतं तुम्ही पंढरीला चालला. एखाद्याचा फोन आला की हॅलो हा मी चाललोय वारीला. अरे कोण म्हणतं तू वारीला चाललाय? ते पंढरपूरच्या पांडुरंगाने तुम्हाला बोलवलंय म्हणून तर तुम्ही वारीला चाललात ना. इतकं त्या पंढरीच्या पांडुरंगाचं महात्म्य आहे. शेतगुरु श्री संत शेख मोहम्मद महाराजांनी जेवढी काय मला बोलण्याची बुद्धी दिली तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झुंझुरुक मामांनी या ठिकाणी मला दिला कार्यक्रम. या ठिकाणी पूर्ण यात्रा कमिटी असेल पूर्ण सर्वांचं मनापासून मी आभारी आहे. आणि या ठिकाणी महाराज म्हणतात की तुमच्यावरती जर एखादं संकट आलं तर तुमचं ते संकट कोण निवारणार? माझा जर भक्त एखादी जर भक्ती करीत असेल तर त्या भक्तावरती जर आघात झाला, माझं जर भगवंताची जर एखाद्या श्रद्धावानाने जर पूजा करत असेल त्याच्यावरती जर संकट आलं त्याचं काय होईल तेच महाराज अभंगाच्या
बायकांसाठी. काय गोड आहे असं वाटतं श्रीगोंद्याच्या कारखान्यातून सगळ्यांना मोठमोठ साखर चारा. हा, इतका गोड आवाज. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय गाथा दिया भय नरका जा. ज्या राजांमुळे आज आपण कीर्तन ऐकतोय, ज्या राजांमुळे मी कीर्तन करतोय, ज्या राजांमुळे आपण मुघलींच्या ताब्यातून सुटलेलो आहोत, त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगतो बरं का. माफी मागून बोलतो यात्रा कमिटी. 2 मिनिटं जरा जास्त घेतो. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या कुशीमध्ये स्वप्न साकार झाले ते राजे माता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी स्वप्न आपल्या खांद्यावर पेरले ते धर्मवीर संभाजीराजे, त्यांना त्या सूर्याचा जन्म झाला. सूर्य अस्ताला गेला होता, सायंकाळ झाली होती. सूर्यास्ताच्या अनेक किरणे शिवणीवर पडली. 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला. त्या दिवशी जेव्हा साहेबांच्या पुटी बाय शिवमा जन्मला, बाय शिवबा जन्मला. ना सत्यासाठी ना राजकारणासाठी जीव तोयपतो माझ्या अस्तित्वासाठी. अरे मी म्हणणारी या महाराष्ट्रात होणारी माझी महाराष्ट्राची माती आहे. खंजीर घुसता घुसणार ना अशी शिवरायांची छाती आहे, अशी शिवरायांची छाती. पुरे झाले तुमचे महाराष्ट्र हल्ले, ऊट मर्द्या जागी करू महाराष्ट्रावर किल्ले. अरे स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य हा 3च अक्षर शब्द. स्वराज्याची उत्तरखंडी राजांनी कशी निर्माण केली लक्ष देऊ नाही. स्वराज्य निर्माण करताना राजाने विचार केला नाही जाती आणि पातींचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हतं 7.5 मावळा लढायला जात असताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा. कारण अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. अरे महाराष्ट्राच्या मातीचा. अरे मावळ कुणाला म्हणायचं? पहिले मराठी कसे होते? पहिले मराठी लवकर उठे, रणांगणात सुटे, धाल तुटे पर पीच नाही. आताचे मराठी असेत का? आताचे मराठी उशिरा उठे, रणांगणात सुटे, ग्लास तुटे पर दारू नाही. मावळ कुणाला म्हणायचे? शिवजयंती वय आली की तरव बांधव एकत्र म्हणतात राजा पुन्हा जन्मलाय, राजा पुन्हा जन्मलाय. माफी मागून बोलतो. तुमच्या बापाने ठेवलंय का राजा पुन्हा जन्मलाय? हातात गुटकान तोंडात मावा, राजा पुन्हा जन्मलाय. राजा पुन्हा जन्मला यायचे असतील तर पूर्वेसारखी मावळे सुद्धा लाग. अरे मावळे कुणाला म्हणायचं? सुंदर मुलीला पाहून नेत्रसुख घेणारे भरपूर असतात, पण त्याच मुलीला ताई ओढणी घ्या असे म्हणणारे फक्त शिवरायांचे मावळे असतात. फक्त शिवरायांचे मावळे. अरे मावळे कुणाला म्हणायचं? एक वेळेस शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या लढाईमध्ये हात तुटला. हात मोडला असताना तो मावा ढसा ढसा रडू लागला. त्यावेळेस राजांनी त्याला सांगितलं तू घरी जा, 1.5-2 महिन्याची सुट्टी घे, तू आराम कर, बरा झालास की तुला पुन्हा सैन्यांमध्ये दाखल करू. राजांच्या आज्ञेमुळे तो मावा घरी गेला. त्याला घरी गेल्यानंतर काही सरकारी कोर्ट नव्हती, साधी झोपडी होती. काही दिवस झाले राजांनी विचार केला की श्रीमंताचं दुःख निवारण्यासाठी कोणी पण जातं, पण गरिबांचं दुःख कोण निवारणार? त्यावेळेस राजे त्याच्या झोपडीमध्ये गेले आणि झोपडीमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर तो मावा ढसा ढसा रडू लागला. त्यावेळेस राजाने त्याच्या पाठीवरती हात ठेवला. रडू नको, लवकर बरा होशील, बरा झालास की तुला पुन्हा सैन्यांमध्ये दाखल करतो. त्यावेळेस मावळ्याने गोड असं उत्तर दिलं बरं का. महाराज लक्ष देऊन ऐका. मावळ्या म्हणाला महाराज मी हात मोडला म्हणून रडत नाही बरं का. माझ्या समोर स्वराज्याचा राजा उभा आहे, पण मी त्याला झुकून मुद्रा सुद्धा करू शकत नाही. एवढी निष्ठा, एवढी श्रद्धा, एवढी शक्ती असावी लागते. आता निष्ठा कुणाकडेच राहिलीच नाही, सगळी निष्ठा निष्ठीच झाली. त्यामुळे पुन्हा एका ज्यांनी मला सेवा दिली यात्रा कमिटी आणि खरंच कीर्तन सेवा म्हणजे दिंडीमध्ये ठेवलं. एक माफी मागून बोलतो म्हणजे लहान तोंडी मोठा घास. कीर्तन या ठिकाणी ठेवलं म्हणजे चांगलं प्रोत्साहनाची गोष्ट या वारकऱ्यांना तुम्ही केलेली आहे. कारण की सर्व काही दिंडींमध्ये कीर्तन नसतं, काही दिंडींमध्ये असतं, काही ठिकाणी भजन होतात रात्रीचं. पण आपलं परम भाग्य समजा की आपल्याला रोज रात्री कीर्तन ऐकायला भेटतं, ते पण नवीन नवीन महाराज बरं का. हो, दिंडीकरिता सर्वजण आपल्या मोहम्मद महाराजांचं नाव घेतलं की कोणी पण म्हणतो मी कीर्तन करण्यासाठी तयार आहे. इतका मोठा महिमा आपल्या सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा आहे, ज्यांनी मला कीर्तन रूपी सेवा दिली. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. माझा आवाज काय तुमच्यापर्यंत येत नाही, पण ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचलाय ते साऊंड सिस्टीम वाले दादा असतील, आमचे आचार्य, आमचेच भाऊकी सुनील काका मखरे, अतिशय उत्कृष्ट प्रकारचा स्वयंपाक करता. सगळ्यांनी जेवून जावं बरं का. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा स्वयंपाक करता, सर्वांनी जेवण करून जा. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला काय बोलायला जमतंय, पण माऊली ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची थोडी कृपा असल्यामुळे माझ्यासारख्या पामराच्या मुखातून काही शब्द निघले. जे चांगले आहेत ते तुमचे तुम्हाला ठेवा, आणि जे वाईट असतील, ते जे चुकीचे असतील ते माझे मला परत करा. त्या ठिकाणी बसतो आणि ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर
गोंद्याचं भूषण पुन्हा एकदा नाव घेतो. आपले भूषण महाराज माझ्यासारखे पामराचे कीर्तन आले, मी माझं खूप मोठं परम भाग्य समजतो की श्रीगोंद्यामध्ये त्यांची खूप मोठी ख्याती आहे. ते माझ्या कीर्तनाला आले. पुनश्च एकदा त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत गुरुवर येतात त्यांच्या चरणी आणि सेवेला विठाल जय जय विठाल. आज या ठिकाणी आपल्या पालखी सोहळ्यातील हा तिसरा दिवस आणि त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण माऊली महाराज नकरे यांनी अतिशय सुंदर अभंगावरती निरूपण केले. भक्त ऐशी जाना जी देही उदास गेले अशापासून निवारून विशेष त्यांचा झाला नारायण. जास्त हे करत नाही, महाराज उशीर झालेला आहे, परंतु अतिशय सुंदर आपण या ठिकाणी मार्गदर्शन आपण केलेले. उठू नका जागेवरचे, काही सूचना सांगत जागेवरची उठू नका. या ठिकाणी आपल्याला आजचे जे अन्नदाते आहेत आदरणीय मारुती वनबे साहेब, गेले 3 वर्षापासून आपल्याला ते अन्नदान या ठिकाणी करतायत. त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल. हरिभक्त परायण आपल्या या पालखी सोहळ्यातील ज्यांच्या नेतृत्वाखाली हा पालखी सोहळा आणलाय आपण, असे भूषण महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी वनवे साहेबांचा सत्कार करावा. आजचे अन्नदाते वनवे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी हे मंगल कार्य, उठू नका कोण 2 मिनिटं, एवढ्या भुका लागल्यात का तुम्हाला? केला धन्यवाद. जोरदार टाळ्याच्या गजरासह अन्नदान श्रेष्ठ दान हे लक्षात घ्या. हा, टॉयलेट बाथरूम स्वच्छ एकदम, म्हणजे अजिबात कुठं आपल्या अशी घाण झाली नाही पाहिजे तेवढी का. त्यांचे वडील आले आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी वैद्यकीय त्या आमच्या पोलीस भगिनी आल्या, त्यांना विनंती आहे त्यांनी पुढे यावं. आलं का? मिले और आखिर वैकुंठ का जाओ. आज वारकरी सम्राट एक, आज बघा, आज तुम्हाला पाहिलं नवरा बायकोच्या पाया पडला महाराजा. नवरा बायकोच्या, त्यात मी सुद्धा आहे बरं का. काही नाही बरोबर. आपल्या ही खरी संपत्ती आहे, आपली मुलं आहेत ना, हीच खरी संपत्ती आहे.